नमस्ते सर्वांना। उज्ज्वला जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते। आज आपण अंडा बिर्याणी करणार आहोत। तर त्याच्यासाठी अगोदर अंडी उकडून घेतलेली आहेत आणि ते आता आपण तिखट मीठ लावून फ्राय करून घेऊयात। वरती चरे पाडून घेऊयात सगळ्याला। अशा पद्धतीने सर्वांना चरे पाडून घेतलेले आहेत। त्याच्यात आता आपण मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला, हा थोडासा काळा मसाला टाकून घेऊयात। असं केलं म्हणजे अंड्यांना सुद्धा टेस्ट छान येते आणि याचा कोट होतो तिखट मिठाचं व्यवस्थित। पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपण थोडंसं परतून घेऊयात म्हणजे ते अंड्यांना छान कोट होईल। ते छान कोट झालेलं आहे, बाजूला ठेवूयात। कढई गरम झालेली आहे, आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात। तेल टाकून घेऊ, 3 चमचे तेल टाकलेलं आहे। कांदा टाकून घेऊयात, कांदा उभा चिरलेला आहे। कांदा छान गुलाबी रंगावर परतलेला आहे। त्याच्यात आता 1 टोमॅटो उभा चिरलेला आहे, ते टाकून घेऊ। कांदा आणि टोमॅटो छान मऊ असा परतून झालेला आहे। याच्यामध्ये 1 मसाला विलायची आणि तमालपत्र टाकून घेऊयात। मीठ, 3 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे। थोडीशी हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, आणि शाही गरम मसाला अगदी थोडासा, अर्धा टीस्पून। थोडासा लिंबाचा रस, स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला पुदिना आणि 2 चमचे दही। गॅस मोठा करायचा नाही, छोट्याच गॅसवरती हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। हे पहा, कांदा मसाला सगळे आपलं व्यवस्थित परतलेला आहे। ही ग्रेव्ही तयार झाली आहे। याच्यामध्ये आता कोट केलेली अंडी टाकून घेऊयात। दावतचा तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी ओतून ठेवलेलं होतं, तांदूळ भिजतोपर्यंत। पाणी उकळलेलं आहे, त्याच्यात मीठ टाकून घेऊ। 2 चमचे मीठ टाकून घेऊयात। भात जास्त शिजून घ्यायचा नाही, असा बरोबर 80% शिजून घ्यायचा, पूर्ण शिजून घ्यायचं नाही। हे बघा असा। आता गॅस बंद करून घेते। असं एक भांड खाली ठेवून घ्यायचं आणि त्याच्यात पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि याच्यावरती थोडंसं थंड पाणी टाकायचं म्हणजे भात चिकट होत नाही, मोकळा होतो। हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण भात, उकडलेला जो भात आहे तो टाकून घेऊयात। असं सगळीकडे व्यवस्थित भात टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊयात। मीठ हातानेच टाका, चमच्याने टाकलं तर एकाच ठिकाणी पडेल। हा भात टाकून घेऊयात। पुन्हा थोडंसं मीठ टाकून घेऊ। पाण्यात, उकळत्या पाण्यात पण आपण मीठ टाकलं होतं, थोडंसं या भातावर पण टाकायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। बिर्याणी भाताला तूप असेल ना, खूप छान लागतो बिर्याणी भात। गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। 10 मिनिटासाठी असंच ठेवूयात। त्याला एक वाफ आली की मग आपली बिर्याणी भात तयार होईल।
आपण अंड्याचे पकोडे करणार आहोत. त्याच्यासाठी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरचा जो कवर आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. हे बेसन पीठ भाज्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, हळद, हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे त्याच्यामुळे लाल तिखट थोडंसंच टाकायचं. हे बघा, हे असं पीठ भिजून घेतलेलं आहे. अगदी थोडासा आणि थोडासा ओवा घेतलेला आहे. तेल तापलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने अंडा पकोडे पण तयार झालेले आहेत. पण हे तळताना खूप सावधगिरीने तळा बरं का, कारण कसं आहे अंडा असतं त्याच्यात आणि अंड मग तेलात गेलं की ती असं स्प्रेड होतं. त्याच्यामुळं तेलाची कढई जरा लांब ठेवूनच ते तळा व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने पकोडे होतात. आता राहिलेले बाकीचे पण करून घेऊयात.